जय सद्गुरू फ्रेंड्स, प्रियांका रेसिपी हेल्दी या चॅनलवर तुमचं मनापासून स्वागत। आज आपल्याला भुईमुगाच्या शेंगापासून पराठे बनवायचे आहेत। यासाठी आपण टोमॅटो चिरून घेतलेले आहेत, कांदा आणि कोथिंबीर चिरून घेतलेली आहे, लिंबू घ्यायचा आहे। तर हे ग्राइंडरमध्ये मी बारीक करून घेतलेलं आहे अशा पद्धतीने। आणि गव्हाचं पीठ तर तिंबून ठेवलेलंच आहे। तर याच्यामध्ये असे तुकडे झालेले आहेत, शिमला मिरची टाकली तरी चालेल। आणि अशा पद्धतीने लसूण पेस्ट, अद्रक, लसूण आणि मीठ घालून पेस्ट तयार केलेली आहे। शेंगदाण्याची चटणी केलेली आहे, यामध्ये लसूण, जिरं आणि मीठ टाकून बारीक केलेलं आहे मिक्सरमध्ये। तर कढई गरम झालेली आहे, यामध्ये जिरी, मोहरी, अद्रक, लसूण पेस्ट घालून आपण छान परतून घ्यायचं आहे। तर हे मिश्रण आपण कांदा, टोमॅटो, शिमला मिरचीचं ह्यामध्ये टाकून छान परतून घ्यायचं आहे। मीठ टाकायचं आहे थोडंसं, यामुळे लगेच परतलं जातं। तर अशा पद्धतीने परतल्यानंतर कढीपत्ता वगैरे टाकून घ्यायचा आहे, लिंबू पिळायचं आहे आणि यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे। परत आपल्याला शेंगदाण्याची चटणी जी आपण मिक्सरमध्ये बारीक केली होती ती टाकायची आहे आणि जिरेपूड टाकायचे, धनेपूड टाकायचे, हळद टाकायचे, लाल तिखट टाकायचं आहे, चवीपुरतं मीठ टाकायचं आहे आणि ह्याला छान असं परतून घ्यायचं आहे। गरम मसाला टाकायचा असेल तर टाकायचा किंवा नाही टाकला तरी चालेल। आणि अशीच आपण चटणी खाऊ शकतो चपाती किंवा भाकरीबरोबर, पण आपल्याला पराठे बनवायचे आहेत त्यामुळे चपातीचे असे 2 भाग करायचे आहेत आणि एका कोपऱ्यावरती अशा पद्धतीने पसरवून ह्याला पॅक करून अशा हलक्या हाताने आपल्याला लाटून घ्यायचं आहे। आणि अशा पद्धतीने लाटल्यानंतर आपण तेल किंवा तूप लावून अशा पद्धतीने खरपूस हे पराठे आपण अशा पद्धतीने भाजलेले आहेत आणि एकदम खायला टेस्टी, मुलांना तर खूप आवडतात। आपल्या चॅनलवर अशा पद्धतीचे विविध युनिक रेसिपीज अपलोड आहेत, त्यामुळे पाहायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला पण विसरू नका। धन्यवाद।